guys and welcome back to our channel once again. तर आज आपण आलो आहोत एक महाराष्ट्रातील उत्कृष्ट आणि एक ॲडव्हेंचरस किल्ला एक्सप्लोर करायला, ज्याचं नाव आहे मलंगड. आणि आपल्याबरोबर आहे तिथे खूप सारे पार्टिसिपेंट्स आणि त्यातल्या त्यात काही छोटी मुलं पण आहे तिथे. सो खूप मजा येणार आहे आज. तुम्ही पण आज ट्रेक करणार आहात दोघे? तुझं नाव? ईशान. आणि तुझं? नंदिनी. नाईस. आणि काय एज आहे तुमची दोघांची? मी 10 वर्षांची. आणि तू? 10. ओके. आज या मलंगडवर ट्रेक करायला आलेलो आहे. तर इथे एका खास व्यक्तीशी आपली भेट घडलेली आहे आणि आपण यूट्यूबवर त्यांना पाहिलंच असेल. सो ही खास व्यक्ती आहे गाईज, प्रशील अंबादे. मित्रांनो, या जागेवर आल्यानंतर बंदरापासून सावधान. आताच बंदरानं अटॅक करणं चालू केलं आहे आणि हे खूप फेमस आहे ते सर. आणि ह्यांच्या व्हिडिओज पाहून खूप मजा येते आणि ह्यांनी आपला प्रवास असाच पुढे कंटिन्यू करावा. थँक्यू सो मच. असाच प्रेम सपोर्ट नेहमी असू द्यात. येस गाईज, बस एवढंच. सो मित्रांनो, पण अजूनपर्यंत हा ट्रेक पूर्णपणे चालूही नाही केला आहे, पण हालत झालेली आहे. सो खूप स्टीप चढाई आहे. फिटनेस लेवल हा असायलाच हवा इथे. 3200 फूट उंचीचा मलंगड किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. ठाणे जिल्ह्यातील माथेरान डोंगर रांगेतील मलंगड किल्ला ट्रेकर्ससाठी एक उत्कृष्ट ट्रेक असा समजला जातो. मलंगड किल्ला कल्याणपासून दक्षिणेस 16 किलोमीटर अंतरावर एक उंच डोंगर रांगेवर बांधलेला आहे. मलंगड 3 टप्प्यात विभागलेला आहे. पहिल्या टप्प्यावर मलंगडावरील समाधी मंदिर आहे. पूर्वी ही किल्ल्याची माची होती. या माचीला पीर माची या नावाने ओळखले जाते. दुसऱ्या टप्प्यावर सोन माची व पुरातन अवशेष आहेत. तर तिसरा टप्पा म्हणजे हा बाले किल्ला, यावरही प्राचीन अवशेष आहेत. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहोत हाजी मलंग दर्ग्याजवळ. आणि दर्ग्याला लागूनच एक छोटीशी गल्ली आहे, जिथून आपण आतमध्ये गेल्यावर आपला हा जो ट्रेक आहे, सो श्री मलंगडची जी वाट आहे ती इकडनंच आहे मित्रांनो. तर दर्ग्याच्या जस्ट जवळच आहे. तर जसं आपण ह्या गल्लीतून आतमध्ये जातो तर आपल्याला एक प्रॉपर अशी ट्रेल दिसते. आणि हीच ट्रेल तुम्ही जर पाहाल तर ही ट्रेल तुम्हाला श्री मलंगडावर नेते. आणि असा प्रॉपर एक आपला ट्रेक आता सुरू झालेला आहे मित्रांनो. आपले कुमार साहेब येत आहेत पाठून आणि त्यांच्या पाठी आपला अजून एक मित्र येत आहे, सागर शिंदे. आणि त्याच्या पाठी काही चिमुकली मुलं आहेत. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत गडाच्या पायथ्याशी. आणि आपल्या पुढे आहे एक लहान मुलगी, जिचं नाव आहे श्राव्या. आणि ही आहे अवघी 4 वर्षाची ही मुलगी आहे. आणि ही आज हा ट्रेक कंप्लीट करणार आहे. आणि ही आपल्या बाबांबरोबर आली आहे. आणि थोडंच पुढे जाता आमच्यावर माकडांनी हल्ला केला इथे. जर तुम्ही कधी मलंगडावर येणार असाल तर माकडांपासून नक्कीच सावध राहा, कारण हे तुमचे बॅग पण घेऊन जाऊ शकतात.
सो अशा प्रकारे इथे माकडांनी हल्ला केला आमच्यावर आणि काही बॉटल्स वगैरे होत्या ते घेऊन गेलेत. सो इथे थोडी स्टीप चढाई आहे, अशी खडी चढाई आपण पार करत पहिल्या टप्प्याला आलो आहोत. सो मित्रांनो, ही आहे पीर माची आणि हा रस्त्याने आपण वर येऊन आता आपण जाणार आहोत सोन माचीला. तर हा आहे मलंगगडचा मुख्यद्वार आणि जसे तुम्ही मुख्यद्वारातून आतमध्ये याल तुम्हाला समोरच पाहायला भेटेल ही चोरवाट. तर आता आपण एक्सप्लोअर करणार आहोत ही चोरवाट. उत्कृष्ट अशी ही बनावट अशी आहे इथे आणि खरंच एक बोलतात ना 90 डिग्री आपल्याला खाली उतरावं लागतं आणि नंतर हा या चोर दरवाजा तुम्ही बघू शकता. त्या टायमाला काय याची मस्त बनावट असेल आणि इकडनं खाली उतरणं हे एकदम अशक्य आहे. इकडचा नजारा हा नक्कीच पाहण्यासारखा होता आणि अशक्य असा हा सुंदर सह्याद्री आपल्यासमोर एक अमेझिंग व्ह्यू दिसतो इकडनं. ही कमीत कमीत 1000 फीट दरी आहे, ही खोल दरी आहे आपल्यासमोर आणि ही चोरवाट जी होती खूपच अद्भुत असं बनावट आहे याची आणि इकडनं खाली उतरणं पण खूप कठीण आहे मित्रांनो. 90 डिग्री आहे. तुम्ही पाहत असाल एका साईडला हा कातळकडा आणि दुसऱ्या साईडला ही 1000 फीट खोल दरी आपल्या साईडला. कारण इथे असे पॅचेस आहेत जिथे तुम्हाला हार्नेसची गरज आहे आणि विदाऊट हार्नेस खूप डेंजरस आहे गाईस, कारण एका साईडला पूर्ण खाई आहे. सो आपण आता जाणार आहोत त्या पॅचला. तिथे फक्त पायऱ्या नाही आहेत ॲक्च्युली, फक्त 2 पाईप्स आहेत. सो त्यासाठी इथं तयारी चालली आहे. सो अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला संजय दादांनी मदत केली आहे आणि आपण पूर्णपणे सेफ्टीची काळजी घेऊन आपण हा पॅच क्लिअर करणार आहोत. तो पॅच एकदम चांगल्या प्रकारे सेफ्टीची पूर्ण काळजी घेताना आणि वर थोडी गर्दी झालेली आहे म्हणून आम्ही आणि माझे मित्रमंडळी इथे बसलो आहोत.
थोडी भीती तर वाटते आतमध्ये. आणि आपले मित्रमंडळी हा पाईपचा हा पॅच क्रॉस करून आपली वाट पाहत आहेत दुसऱ्या बाजूवर. जर तुम्ही मलंगड एक्सप्लोअर करायला येत असाल तर एका प्रॉपर टीमबरोबर या, जेणेकरून तुम्हाला थोडा कॉन्फिडन्सही भेटेल. आणि हा जो पूर्ण सेटअप आहे हार्नेस रोपचा, यांनी खूप मदत होते. आणि त्यामुळेच आपण आलो आहोत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स बरोबर. त्यांनी खरंच खूप एफर्ट्स टाकले त्याच्यामध्ये. त्यांनी सर्व पार्टिसिपंट्सना हा पॅच क्लिअर करण्यात मदत केली आहे.
हा वर आहे बाले किल्लाचा टॉप आणि आपण आता जस्ट एक 5 मिनटामध्ये पोहोचू तिथे. आणि बाले किल्ल्यावर पुराणी वास्तू आहे, एक वाडा आहे तिथे जो अजूनही तसं बघायला गेलं तर चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आणि 7 पाण्याच्या टाक्या आहेत, पुराण्या काळाच्या ह्या टाक्या ह्या अजूनही आहेत आणि इकडे पूर्ण वर्षभर पाणी असतं. मलंगडला लागून आहे हा देवनी पिनॅकल आणि ह्या पिनॅकलवर आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही राजमुद्रा. बाले किल्ला एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण मलंगड आता डिसेंड करणार आहोत. आणि 2 इम्पॉर्टंट पॅच आहेत जिथून आज सकाळी आपण पोल क्रॉसिंग केलेली, तिथून आज आपण रॅपलिंग करून जाणार आहोत. तर अजून एक ॲडव्हेंचरस मोमेंट असणार आहे तो आपल्यासाठी.
जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, मित्रांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तर अशा प्रकारे आपण मलंगगड हा एक्सप्लोर केला आहे आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि मला नक्की कळवा तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट्सद्वारा. तर भेटू आपण अशाच एका ॲडव्हेंचरस व्हिडिओमध्ये. टिल देन गाईज, टेक केअर अँड कीप एक्सप्लोरिंग.